व्यवसाय करताय, कस्टमर हवेत, तर मग जॉईन करा झिरोचे स्टार्टअप ग्रुप. नवीन व्यावसायिकांसाठी सुवर्ण संधी. स्वतःचा व्यवसाय वृद्धिंगत करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजच जॉईन करा झिरोचे स्टार्टअप ग्रुप. अधिक माहितीसाठी संपर्क 8857077711. नमस्कार. भुसावळ येथील जय मातृभूमी मंडळ व मित्रपरिवारातर्फे आयोजित श्री देवी भागवत संगीतमय कथा 2 जानेवारी 2025 ते 9 जानेवारी 2025 पर्यंत जय मातृभूमी चौक येथे सुरू असून कथावाचक श्री हरिभक्त पारायण शालिग्राम महाराज चितोडेकर हे आहेत. पैकी दिनांक 5 जानेवारी 2025चा हा एक सजीव प्रसंग. भगवान शंकर सांगता पार्वती, माझा राम का रडतो? माझ्या रामाचं कर्म त्याला रडवतोय आणि वाल्मिकाने लिहिलं तसा माझा राम करतोय. प्रभू, रामाला का रडावं लागतं बायको करता सांगा. भगवान शंकर पार्वतीला सांगता माझा राम का रडतोय. ऐका हे जगदंबे, भगवान शंकर सांगताय पार्वतीला, जगदंबे माझ्या रामाला कमी समजू नको. जगाचा श्वास, जगाचा प्राण माझा राम आहे. पण वाल्मिकाने लिहिलं, पण का लिहिलं? माहीत असताना रडता कशा करता? जगदंबे, ऐकायचं असेल तर ऐक. हे माझे रामचंद्र प्रभू एका जन्मामध्ये नरसिंह अवतार धारण केला होता. रामाला कमी समजू नको जगदंबे. नरसिंहाचा अवतार माझ्या रामाचा. बंगाल देश, गावाचं नाव चंद्रगिरी, हिरण्यकश्यपूचं गाव. आणि प्रल्हादाला प्रसन्न झाले माझे प्रभू. हे त्यावेळेला नरसिंह अवतारामध्ये राम होते. प्रल्हादाला भक्ती करू देत नाही पिता, म्हणून प्रल्हादाला 17 वेळा मारण्याचा प्रयत्न हिरण्यकश्यपूने बंगाल देशामध्ये चंद्रगिरी गावामध्ये केला. आणि माझ्या प्रल्हादाला त्रास होतो म्हणून हेच राम नरसिंह अवतारामध्ये खांब फोडून बाहेर निघाले. माणसाचं शरीर होतं त्यांचं आणि वाघाचं तोंड होतं माझ्या रामाचं. त्यावेळेला 4था अवतार होता त्यांचा, तो नरसिंह अवतार. आवाज होतोय, सिंहाचं तोंड आवाज करताय, त्यांची गर्जना होते. महाराज मोठ्याने ते गर्जना करतात. माझ्या भक्त प्रल्हादाला त्रास दिलेला आहे. हे भगवान त्या खांबातून प्रगट झालेले आहे. माझ्या प्रभूचा आवाज भयानक होता. हे पार्वती, त्याच गावामध्ये एक ब्राह्मण आणि एक ब्राह्मणीण बाई राहत होती. ज्या ठिकाणी माझ्या प्रभूने अवतार घेतला, गावाचं नाव चंद्रगिरी, बांगलादेश, हिरण्यकश्यपूचं गाव. हिरण्यकश्यपूला मारण्याकरता त्या ब्राह्मणाची स्त्री त्याच वेळेला बाळाला जन्म देत होती. आणि माझ्या प्रभूचा भयानक आवाज पाहून ती स्त्री मरण पावली, मेली. मेल्यानंतर तो ब्राह्मण मोठ्याने रडतोय, खूप रडतोय. मुलाला जन्म देत असताना त्याची पत्नी गेली ब्राह्मणाची. माझ्या प्रभूने त्या गावामध्ये नरसिंह अवतार धारण केला. आवाज सहन झाला नाही त्या बाईला. माझ्या प्रभूच्या आवाजाने ती बाई मेली. मुलगाही मेला आणि ब्राह्मणाची स्त्रीही मेली. आणि ते प्रेत पडलेला आहे पुढे. ब्राह्मण तोंड धुळतोय. ब्राह्मणाने डोळे पुसले आणि बायको करता रडत होता. त्याला संताप आलेला आहे, त्याला राग आला, त्याला क्रोध आला. सांगितलं, हा आवाज कोणाचा आहे? एवढा भयानक आवाज. या आवाजाने माझी बायको मेली. ज्याच्या आवाजाने माझी पत्नी गेलेली आहे, मी त्याला शाप देतो. जसा मी माझ्या पत्नी करता आज रडतोय, जसं एक दिवशी ज्याचा हा आवाज आहे त्यालाही त्याच्या बायको करता रडावं लागेल. हा माझा शाप आहे.
भगवान शंकर सांगता पार्वती माझ्या रामाला कधी समजू नको. त्या ब्राह्मणाचा शाप खरा करण्याकरता माझ्या रामाला माहित आहे सीता कोणी नेली, पण त्याच्या शब्दाला कलंक लागू नये, त्याचा शाप खरा व्हावा आणि वाल्मिक ऋषीचे शब्द खरे व्हावे म्हणून माझे राम लीला करताय, रडताय. काही नाही समजत तुमच्या प्रभूला. जानकी म्हणते पार्वती एवढं सांगून माझ्या रामाबद्दल शंका घेती. माझ्या रामासारखा देव या त्रिभुवनामध्ये नाही. सांगितलं ते लीला करताय. पार्वती म्हणते स्वामी तुमचे राम जर परम दैवत असेल आणि खरोखर परमात्मा असेल, त्यांना सर्व जगातलं कळत असेल, तर मी तुमच्या रामाची परीक्षा घेते. महागाई वाढली आहे, डिस्काउंट हवाय, तर जॉईन करा झिरोसे स्टार्टअप ग्रुप. या प्रचंड महागाईच्या काळात मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये वस्तू मिळवण्यासाठी आजच जॉईन करा झिरोसे स्टार्टअप ग्रुप. अधिक माहितीसाठी संपर्क 8857077711.